आणि त्यामुळे रायगडचे पण नेते हेच आहेत. राणे नाही, आज सिंधुदुर्गात बरेच नेते आहेत, बरं. पण हे सगळे तसेच. मागे का तुमचा खूप जोरात राडा झाला होता एकदा मागे, आले तेव्हा राणे तुमच्याबद्दल फार म्हणजे अगदी टोकाचा वाद झाला होता राणेंमध्ये तुमच्यामध्ये. पण भरत शेठ गोगावले असंही म्हटलं परवा की राणे 2014ला परत येणार होते शिवसेनेमध्ये. तेव्हा तुम्ही खरं तेव्हा राष्ट्रवादीत होता, तुमच्या राष्ट्रवादीत होतो, पण तेव्हा तुमच्या चर्चा अशी आली ती कळत होती की राणे जाणार आहेत शिवसेनेत किंवा नंतर पक्षात कधी चर्चा. मी ऐकलं होतं की राणेंनी अनेक वेळेला पुन्हा शिवसेनेकडे येण्याचा प्रस्ताव ठेवला होता असं मी ऐकलं होतं, परंतु ते खरं किती खोटं किती याच्याशी काही माझ्याकडे काही पुरावा नाही. परंतु ही गोष्ट मात्र मी ऐकली होती की राणे हे पुन्हा शिवसेनेकरता येण्याकरता इच्छुक होते आणि उद्धव साहेबांनी त्यांना घ्यावं अशा पद्धतीने त्यांचे काही प्रस्ताव होते. आपल्याला काय माहीत नाही, पण होते प्रस्ताव एवढं मात्र मी नक्की ऐकलं होतं. कारण असं की त्यांचं काँग्रेसमध्ये नंतर जमत नव्हतं, काँग्रेसमध्ये गेले, ते काही जमलं नाही त्यांचं. ते सारखं मला मुख्यमंत्री करायचे होते ते म्हणत होते, ते काही झालं नाही. नंतर त्यांनी त्यांचा पक्ष काढला, त्यांच्या पक्षात काय त्यांचा मुलगा पण गेला नाही, तो पक्ष बंद झाला 1 वर्षाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ते भाजपामध्ये मला घ्या असं त्यांचं काहीतरी चाललं होतं. ते भाजपचे नेते मलाच म्हणायचे राणे साहेबांना आम्ही घेऊ, पण हे त्यांचे 2 हिरे त्यांचं काय करायचं. त्यांना ते विशिष्ट नाव सांगत होते, देत होते, आता मी सांगत नाही ते, त्यांचं काय करायचं ते म्हटलं आता हे तुमचं तुम्ही ठरवा, तुमच्या पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं, परंतु तुम्ही त्यांना पक्षात घेऊन तुमचा पक्ष वाढणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. निर्णय तुमचा तुम्ही करा. आणि त्यावेळेला त्यांचं काहीतरी असं चाललं होतं की शिवसेनेमध्ये परत जावं वगैरे असं काही चाललं होतं. पण अशा पद्धतीनं माझ्या कारण मी त्या पक्षात नव्हतो, त्यामुळे भरत शेठ गोगावले म्हणतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. बरं, मला थोडंसं परत तुमचं ना थोडंसं व्यक्तिगत मला गोष्टीकडे येतात. म्हणजे मगाशी तो विषय झाला की तुम्हाला 4ला तुम्ही शिवसेना सोडली. मला तो प्रसंग आठवतो, तेव्हा मी फार तरुण होतो पत्रकार आणि माझे एक वरिष्ठ तेव्हा होते, त्यांनी सांगितलं व्यक्तिगतही त्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण तुम्ही तेव्हा शिवसेना सोडताना रडला होतात. हो, पण परत मग तुम्ही 4ला शिवसेना अत्यंत भावूक होऊन शिवसेना सोडली. पण तेव्हा सोडताना तेव्हा तर बाळासाहेब होते, तेव्हा का वाटलं होतं शिवसेना सोडाविषयी? नाही, आता असा विषय असा आहे की मुळामध्ये आज मी किती आक्रमक आहे. आज आता माझं वय वर्ष 68, 67 पूर्ण झाली. 68व्या वर्षामध्ये जो ओरिजिनल शिवसेनेचा तो गुणधर्म आहे, तो गुणधर्म माझ्यामध्ये तुम्हाला आज दिसतो की नाही दिसतो? तोच लढवयपणा, तोच आक्रमकपणा, तोच आपल्या नेतृत्वाबद्दलचा आदर, आपल्या नेतृत्वावर कोणी जर आघात केला तर त्याच्यावर तुटून पडण्याची माझी असलेली आपली प्रवृत्ती थोडंसं मी कंट्रोल करतो सध्या. आज जर या वयामध्ये जर मी हा ओरिजिनल शिवसैनिक असा असेल तर त्या काळात मी कसा असेल? कोकणामध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेकरता केसेस घेतलेला माणूस मी आहे. 2009 साली मी लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्टर झालो सरकारमध्ये, आणि लाल दिव्याची गाडी रस्त्यावर ठेवून मी अनेक वर्ष पुढची कोर्टामध्ये जात होतो. त्या सगळ्या केसेस शिवसेनेच्या मधल्या होत्या. माझी व्यक्तिगत कुठलीही केस जागा जमिनीची, मालमत्तेची, दुकानाची, हद्दीची कसलीही नव्हती, सगळ्या शिवसेनेच्या होत्या. पण तरीसुद्धा मला शिवसेना सोडावी लागली, याचं दुःख वाटणारच ना. म्हणून त्याचं दुःख वाटल्यामुळे स्वाभाविक आहे माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मला आठवतं तेव्हा स्पेसिफिकली जी आता तक्रार होती की उद्धव ठाकरे भेटत नाही, तेव्हा तुमची त्यात अशाची तक्रार होती की ते भेटले नाही तुम्हाला, काहीतरी झालं त्यांच्या घरी, काय मासा का काय सरडा त्यांचा होता, तो गेला आणि ते तुम्हाला भेटले नाही आणि म्हणून तुम्ही नाराज झालात. काय झालं होतं तेव्हा? नाही, असं नाही. ते आता तो एक इतिहास झाला, त्या इतिहासाची पुन्हा पुन्हा काय खपली काढण्यात काय अर्थ नाही. हेतू फक्त एकच होता की मला शिवसेना प्रमुखांनी उमेदवारी दिलेलीच होती. त्या दिवशी मला चांगलं आठवतंय, ते 16 सप्टेंबर 2004 हा दिवस तो होता. आणि त्याच रात्री मला फोन आला की तुमची उमेदवारी काढून घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, पक्षानं का दिली आणि पक्षानं का काढली हा विचारण्याचा अधिकार नाहीच आहे मला. पहिले 2 वेळा मला का दिली, तेव्हा दुसरे पण कोणतरी असतील ना. मग आता काढली तर काढली, माझं काहीच म्हणणं नव्हतं, अजिबात काय म्हणणं नव्हतं. तुम्ही पण कटू नोटवर शिवसेना सोडली होती तेव्हा? हां, त्यावेळेला म्हणजे माझं आजही म्हणणं तेच आहे, तेव्हाही तेच होतं, आजही तेच आहे की कोणाला 1 वेळा द्यावी, कोणाला 4 वेळा द्यावी, कोणाला देऊ नये. हा पक्ष नेतृत्वाचाच अधिकार असला पाहिजे. हे पक्ष नेतृत्वानंच ठरवायचं आहे कोणाला द्यायची नाही, कोणाला द्यायची नाही. अपेक्षा एवढीच असते की इतके वर्षानुवर्ष काम केलेल्या माणसांशी बोलून चर्चा करून काही निर्णय झाले
तर अधिक चांगले असतात. एवढीच मर्यादित अपेक्षा त्या काळात होती, बाकी काय फार नव्हती. पण तुम्ही परत आलात शिवसेनेत, मग तुम्हाला असं वाटतं का तुमचा हा जो कटुतेचा इतिहास होता त्याच्यामुळे 19ला तुम्ही आलात पक्षामध्ये, तरी तुम्हाला मगाशी तुम्ही म्हटलात की मंत्री केलं नाही, कदाचित हेच कारण असेल की तुम्ही एकदा पक्ष सोडून गेला होता एका कटू नोटवरती, म्हणून तुम्हाला 2019ला कारण सगळ्यांना मंत्री केलं. तुम्ही तसे ज्येष्ठ होता आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आला होतात, प्रदेशाध्यक्ष राहिला होतात, तुमच्याकडे फार कॅबिनेट मंत्री तुम्ही होतात, पण तुम्हाला इकडे मात्र महाविकास आघाडीत तुम्हाला मंत्री केलं गेलं नाही. त्यामुळे ते याच्यामुळेच तुमच्या पास्टमुळे तुम्हाला केलं नाही मंत्री. वाटत नाही तसं, पण असेलही कदाचित, कारण मलाही ते थोडं शॉकिंगच होतं की माझ्यासारख्या माणसाला मंत्री केलं गेलं नाही. वास्तविक ज्या वेळेला 2009 साली मी रामदास कदमांचा पराभव केला, तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्याचा पराभव करणारा राज्यामधला पहिला माणूस. मुख्यमंत्र्यांचे पराभव झालेले आहेत, पण विरोधी पक्षनेत्याचा पराभव झालेला नव्हता. आणि म्हणून भास्करला मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये घेतलंच पाहिजे, त्याचा सन्मान केलाच पाहिजे. स्वाभाविक आहे, इथं आल्यानंतर सुद्धा आपलंच सरकार आलं होतं, त्या सरकारमध्ये मी मंत्री व्हावं अशी माझी अपेक्षा होती. आणि त्यावेळेला ह्या G24 तास जवळ, ज्या आज तुमच्या मी G24 तासमध्ये बसतोय, त्यांच्याजवळ मी एकच वाक्य बोललो होतो की माझी अपेक्षा होती की मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल, पण घेतलं गेलं नाही. ठीक आहे, माझं दुर्दैव, एवढं एकच वाक्य मी बोललो. कुठे कुठे माशी शिंकली असं तुम्हाला माहीत नाही. त्याच्यानंतर कधी चर्चा झाली नाही, मी कधी चर्चा घडवली नाही, मी कधी तो मनामध्ये हेतू, त्यावेळेला माझ्या मनामध्ये कटुता राहिली नाही, आजही माझ्या मनामध्ये कटुता नाही. तुम्ही असं झालं का की तुम्ही शरद पवारांना सोडून आलात, कारण जी जनरली मंडळी पवारांना सोडून आली त्यांना इकडे काय मिळालं असं दिसत नाही समोरून, की जे शरद पवारांचा पक्ष सोडून दुसरीकडे गेले होते. तो एक प्रश्न आहे की तुम्ही पवारांना सोडलात, मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी तुम्हाला मंत्री केलं, तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, जे फार मोठं पद होतं, म्हणजे त्यांचे 3-4 जी महत्त्वाची नावं झाली त्या काळामध्ये, म्हणजे अगदी छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष झाले, R पाटील प्रदेशाध्यक्ष झाले, सुनील तटकरे झाले, आपले मधुकरराव पिचड तिथे झाले, अरुणबाई गुजराती होते, सगळी मंडळी त्या पंक्तीत तुम्ही होतात राष्ट्रवादीच्या. मग तरी तुम्ही एकदा सगळ्यात पहिले राष्ट्रवादी सोडली, नंतर तुम्ही शिवसेनेत परत आलात, जी शिवसेना तुम्ही कटुतेच्या नंतर सोडली. भास्कर जाधवांचे सगळे निर्णय चुकत गेले का? पहिली गोष्ट, पवार साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी 10 वेळा सांगितलंय, पुन्हा पण सांगेन, कारण तो माणूस खूप मोठ्या मानाचा आहे. पण जर मी पवार साहेबांना सोडून शिवसेनेत आल्यामुळं पवार साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केलं. मी काय म्हणतोय ते मी बरोबरच केलं. त्यांनी काही चुकीचं त्यांनी केलं नसेल. एक, ज्या माणसानं मला पक्षात घेतलं, मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं, म्हणजे ज्या पक्षात मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नव्हतो असं धरा. त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं, राज्याचा सरचिटणीस केलं, विधान परिषद मला दिली, निवडून आणलं, विधानसभा मला दिली, निवडून आणलं, मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं, मला पक्षाचा अध्यक्ष केला, मला कॅबिनेट मंत्री केला. त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं. शेवटी मला माझं प्राक्तन भोगलंच पाहिजे. माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. हे मी आज बोलतोय, शिवसेनेत असताना बोलतोय. कदाचित इथे सुद्धा मला ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे. पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांनी हे नक्की केलं नसेल, कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे. एक मात्र सांगतो, अनेक जण पवार साहेबांना सोडून गेले, त्याची त्यांनी खंत बाळगली नाही, पण मी मात्र त्यांना सोडून आल्याचं दुःख त्यांना झालं, हे मला नंतर कळलं. तुम्ही जे आज बोलताय ना, ही खंत कशातनं येते? कोणाची? माझी नाही, ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारातून मी हे बोलतोय. भास्कर जाधवजी, पक्षामध्ये शिवसेनेत थोडंसं, जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की शिवसेनेत आम्हाला वाटतं की थोडेसे भास्कर जाधव कॉर्नर झालेत का, आज ही परिस्थिती असताना, तुम्हाला तुमच्या हक्काचं दिलं जात नाही अशी चर्चा होत असताना, भास्कर जाधव कुठेतरी म्हणतात की मी शरद पवारांना सोडलं, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. हा त्याच्यातून येणारा, हे त्या उद्विग्नतेने आलेलं हे स्टेटमेंट आहे का? अजिबात नाही. उद्विग्नता माझ्या मनामध्ये या